आता या सामान्य लोकांनी करायचं का? म्हणजे सरकार एकीकडे शेतकऱ्यांसाठी मोठ्या-मोठ्या डिंगा मारते असं म्हणायला हरकत नाही. मोठे-मोठे आश्वासन देते. खास करून मुख्यमंत्र्याचा जिल्हा हा. का आमच्या इथला नागपूर जिल्ह्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रभर आपली उदो-उदो करते आणि इथं सामान्य शेतकरी आपल्या मागण्यासाठी तळपळत आहे. कोणताही अधिकारी, कोणताही आमदार, कोणताही मंत्री आजपर्यंत याच्याकडे पोहोचला नाही किंवा यांच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. सामान्य जनतेनं करायचं का? आणि हे नालायक सरकार म्हणायला हरकत नाही, की जे सामान्य लोकांकडे लक्ष नाही देत, ज्या शेतकऱ्यांकडे लक्ष नाही देत, हे लक्ष देतात कुणाकडे? फक्त मोठ्या ठेकेदारांकडे. जे WCL. नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आम्ही आलो आहोत भिवापूर तालुक्यातील भगवानपूर या गावात. भगवानपूर या गावात गत 6 दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि प्रशासनाचा कोणताही अधिकारी इथपर्यंत अजून पोहोचलेला नाही आहे. आपण त्यांच्या मागण्या काय आहेत त्या जाणून घेऊ. याच्या अगोदर 7 ते 8 वेळा उपोषण झालं आहे. त्यावेळेस फक्त न फक्त आश्वासन देऊन अजूनही इथल्या गावकऱ्यांच्या समस्या दूर नाही झालेल्या आहे. त्या संदर्भात आपण जाणून घेऊ. दादा या समोर, इकडे या. बस. सगळ्यात अगोदर सांगा, एकूण तुमच्या 11 मागण्या आहे आणि सुरुवातीला तुमचं नाव सांगा. मी सुनील माणिकराव सवाई, सामाजिक कार्यकर्ता. गेल्या 2018 पासून मी सामाजिक कार्य करत आहे आणि समाजाला न्याय मिळावं यासाठी आमरण उपोषण घेत आहे. या आमरण उपोषणात मला वेळोवेळी एक मिनिट, मला एक सर्वात अगोदर सांगा, हे उपोषण कितव्यांदा सुरू आहे? हे आमचं 8 उपोषण झालेलं असून हे 9वं उपोषण आहे. पण पाणी पुरवठ्याच्या संदर्भात हे आमचं दुसरं उपोषण आहे. दुसरं उपोषण. 8 वेळा तुमच्याकडे कोणते अधिकारी आले आतापर्यंत? जिल्हा परिषदचे अधिकारी मागच्या उपोषणाला 2 महिने पहिले उपोषण झालं होतं आमचं. जिल्हा परिषदचे पाणी पुरवठा मुख्य अभियंता धोंडे साहेब आणि भिवापूर पाणी पुरवठा विभागाचे इंजिनियर तुरकर साहेब हे आले होते. आनंदराव साहेबाच्या हाताने ते उपोषण. आनंदराव साहेब कोण? आनंदराव राऊत हे समन्वय समिती भिवापूरचे अध्यक्ष आहेत आणि बीजेपीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी येऊन स्वतः सांगितलं की तुमच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मी फॉलोअप घेऊन पूर्ण करीन. आता मला महत्वाच्या मागण्या सांगा कोणत्या आहे? आमचा महत्वाचा प्रश्न आहे WCL. WCL मध्ये आपल्या गावातील जे बेरोजगार लोक आहेत त्यांना नोकऱ्या म्हणजे प्रायव्हेटमध्ये जे कंपनी आहेत करमसिंग त्याच्यात लागावं. आणि जो WCLचं नुकसान आहे म्हणजे जे रोड आहे भगवानपूर ते पोडगाव या दरम्यान कोल वाहतुकीमुळे पुष्कळचं नुकसान होते. शेतीचे म्हणजे क्रॉप जे पीक आहे पिकाचं नुकसान होते. म्हणजे 2015 पासून त्यांना रुपयाही भेटला नाही. पहिले आम्ही एक आंदोलन केलं होतं 4-5 वर्ष पहिले. तर त्यात जॉईंट कोलमाईनचे अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांचा जॉईंट सर्वे झाला होता. त्यात कृषी अधिकारी होते आणि त्यात मान्यता दिली होती का एवढ्या मीटरवर नुकसान भरपाई देईल. पण अजूनपर्यंत त्यांची नुकसान भरपाई आली नाही. दुसरा महत्वाचा विषय जलजीवन. दुसरा महत्वाचा विषय जलजीवन. प्रशासनाने 1 करोड च जे योजना आहे जवळपास 1 करोड म्हणजे 96,26,178 रुपयाची योजना आहे. यात पाईपलाईन आणि उंच पाण्याची टाकी असे 2 भागात योजना हे झाली असून कार्यान्वित झाली असून याचे जे ठेकेदार आहे त्यांनी नळाचे पाईपलाईन टाकताना अशा प्रकारे नळ दिले की ते आपोआपच म्हणजे बंडीच्या टायरनं बसच्या यानं हे असं फुटतात. आणि पाणी पुरवठा होते वेळी अर्ध्याच नळांना हे लक्ष्मणरावजी आंबोरे, आंबोरा मोहल्ला, सवाई मोहल्ला आणि माणिपुरा यात पाणी पोहोचून नाही राहिलं. अर्ध्या गावामध्ये पाणी नाही पोहोचत असं म्हणणं आहे.
समजा म्हणजे 178 अशी नळं आहे की त्यात पाणीच नाही एक थेंब. एक मिनिट समोर या. अजून महत्वाचं काय म्हटलं समोर या थोडस. ज्यावेळेस ते काम चालू झालं हम्म. त्यावेळेस गावकऱ्यांनी त्या कामाला अडथळा दिला होता. हम्म. त्यानंतर त्या कामाबद्दलचे जे काही ठेकेदार आहे, हम्म. इंजिनियर हे स्वतः हजर झाले हम्म. आणि त्यांनी असं वचन दिलं होतं का आम्हाला जे काम आहे ते आमचं करू द्या, आम्ही जोपर्यंत तुमच्या घरोघरी पाणी पोहोचवून देण्याची जिम्मेदारी हे आमची, तेव्हापर्यंत आम्ही इथून जाणार नाही, तर पूर्ण आम्ही पाईपलाईन फोडून काढू. तरी आम्हाला त्या कुण्याच नळाला पाणी एक अर्ध्या नळाला येत आहे फक्त. त्याच्यामुळे म्हणजे काम पूर्णतः निकृष्ट दर्जाचं दर्जाचं झालं हो, असं हो. म्हणणं आहे. परत एकदा अजून त्यांनी पाईपलाईन सुद्धा चेंज केली. हम्म. निकृष्ट दर्जाची पाईपलाईन होती, ते उकडून दुसरी टाकली. तरी पण तेही पाईपलाईन तशीच असल्यामुळे आणि खोलीकरण त्याचं काहीच नाही. अच्छा, आणि अजून त्यांची त्याच्या अरेरावीची खूप भाषा त्यांची ठेकेदारांची ठेकेदारांची खूप अरेरावी की अधिकाऱ्यांची? अधिकारीही तेच. म्हणजे इथले भिवापूर मधले जलजीवन मधले अधिकारी, जीवन मधले इंजिनियर आणि ते काय नाव आहे इंजिनियर? तुरकर साहेब भिवापूर आणि अशोक धोंडे साहेब नागपूर. अच्छा, म्हणजे हे अरेरावीची भाषा करतात आणि हे ठेकेदारची पाठराखण करतात. अच्छा. अजून महत्वाचे मग बाकी असे 11 विषय आहे, बरोबर ना? तर प्रशासनाकडून तुमच्या उपोषणावर म्हणजे 8 वेळा उपोषण सोडून आता तुम्हाला 9वी वेळ बसण्याची वेळ आली. आज कितवा दिवस आहे? आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि प्रशासकीय कोणताही छोटा अधिकारी आजपर्यंत आम्हाला भेटीला आलेला नाही. हे यांची सर्वांची मिलीभगत आहे. नेते म्हणा की प्रशासकीय अधिकारी म्हणा, यांनी गावाकडे पाठ फिरवण्याचं कार्य केलेलं आहे. आणि आता गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे, पूर्ण गावकरी आमचे आता गरीब कास्तकार आहेत, सर्व वेळ देऊ शकत नाही. सकाळच्या वेळेला आणि सायंकाळच्या वेळेला पुष्कळ लोक इथे येतात आणि सगळे आम्ही ठराव घेतो की पुढं काय करायचं, नंतर काय करायचं. तर आता असं ठरवलं लोकांनी का उद्या जर या समस्येचं हे लागलं नाही, तर मी जलत्याग घेणार आहे परवापासून आणि जे लोक आहेत ते चक्काजाम करणार आहेत पूर्ण. आणि त्याची सगळी जिम्मेदारी हे प्रशासनावर राहील. राजकीय पक्षाकडले जसे इथले आमदार वगैरे हे कधी आले नाही तुमच्या उपोषणस्थळी? नाही, कधीच नाही. पहिले सुरुवातीला जे होते आमदार व्हायच्या पहिले मेश्राम साहेब, तेव्हा 2 उपोषणाला आले होते. त्यांनी आम्हाला सहकार्य पण केलं. पण जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून ते या गावाला किंवा अशी लोकांची म्हणणं आहे की ते सहकार्य करत नाही किंवा कोऑपरेटिव्ह नाही, जे 8 वेळा उपोषण झाले, आमदार झाल्यानंतर तुमचे किती उपोषण झाले? फक्त 2. त्यावेळेस आले आहे का? हो, त्यावेळेस नाही आले. नाही आले, म्हणजे आमदारही दुर्लक्ष करत आहेत. बाकी पक्षाचे नेतेपैकी आनंदराव राऊत एकदा येऊन सोडवलं, पण फायदा काही झाला नाही. त्यांनी फॉलोअप घेतला नाही. ठीक आहे. अजून काही? अजून ह्या भिवापूर तालुक्याचे हे प्रतिनिधी तहसीलदार सुद्धा, BDO सुद्धा अजून कोणतेच प्रशासन इथं पोहोचलेलं नाही. याच्यावरती आमचा आरोप आहे का जे उपोषण करताना का तुम्ही मारायच्या मागे लागले आणि मेल्यावरती यान का बा, हे असं आमचं त्यांना प्रश्न आहे का मेल्यावरती यान का. फॉरेस्टचा काही विषय? फॉरेस्टचा विषय आहे का आमच्या गावाला जे म्हणजे वाघापासून हानी आहे, वाघापासून पूर्ण दहशत झालेली आहे. त्या दहशतीमुळे पूर्ण जे रोजमजूर आहे ते शेतामध्ये जायचं नावच नाही घेऊन राहिले. तर आमचे कापूस जे पिकं आहे ते झाडालाच गळून राहिले. त्याच्यावरती फॉरेस्टवाल्याला आम्ही निवेदन दिलं, फॉरेस्टवाले सुद्धा पण अजून आले नाही. ठीक आहे. अजून काही आहे समस्या? नाही ना? हो, WCL बोलले. WCL चे बोलले ना? बोल, नुकसान भरपाई बोलून. आणि हे WCLचे जे ट्रक जातात 20-25 टनाचे, त्या ट्रकामुळे जे दोन्ही बाजू रोडच्या दोन्ही बाजूची जी शेती आहे त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हो, होत आहे. तेच तर यांनी सांगितलं. झाडाची हे ग्रोथच नव्हत आहे. म्हणजे पिकांचं पूर्णतः नुकसान आहे. नुकसान आहे. तर आम्ही याचे 8 उपोषण आले, 8 उपोषणामध्ये हा विषय आम्ही धरून लावला, पण त्याच्यावर काहीच तोडगा निघून नाही राहिला. ते नुकसान भरपाई नाही देत आहे, रोडही नाही बनवत आहे. रोड बनवला पण तो 6 महिन्यात पूर्ण उद्ध्वस्त झाला. त्याच्यावर म्हणजे अंमलबजावणीच नाही करताय ते लोक. तर त्याच्यावर अंमलबजावणी जर होत नसेल तर मग आम्ही जात कुठं दाद मागायची आम्ही एवढ्या खालच्या माणसाने.
का करायचं हेच आमचं म्हणणं आहे आणि याच्या उपोषणाला पूर्ण गावकऱ्याचा आमचा पूर्ण पाठिंबा आहे. बाकी 11 समस्यामध्ये आहेच हो, तुमच्या. बाकी. ठीक. 8वा दिवस आहे ना आज? 5वा. बघा 11 समस्या घेऊन वारंवार उपोषण करणारे हे गावकऱ्यांमधले सगळे मिळून आणि एक जलजीवन योजनेअंतर्गत झालेल्या कामाचं निकृष्ट दर्जाचं झालं याच्याही वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते सगळे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहे. एक गाव आहे तिथं का लोक नाही राहत. या सामान्य लोकांकडे येऊन 2-3दा अधिकारी आले, काही उपोषणे थातूर-मातूर आश्वासनं देऊन चालले गेले, समस्या सुटल्या नाही. आता या सामान्य लोकांनी करायचं का? म्हणजे सरकार एकीकडे शेतकऱ्यांसाठी मोठ्या डिंगा मारते असं म्हणायला हरकत नाही, मोठे आश्वासन देते, खास करून मुख्यमंत्र्याचा जिल्हा हा का आमच्या इथला नागपूर जिल्ह्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रभर आपली उदो करते आणि इथं सामान्य शेतकरी आपल्या मागण्यासाठी तळपळत आहे. कोणताही अधिकारी, कोणताही आमदार, कोणताही मंत्री आजपर्यंत याच्याकडे पोहोचला नाही किंवा याच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. सामान्य जनतेनं करायचं का? आणि हे नालायक सरकार म्हणायला हरकत नाही की जे सामान्य लोकांकडे लक्ष नाही देत, ज्या शेतकऱ्यांकडे लक्ष नाही देत, हे लक्ष देतात कोणाकडे? फक्त मोठ्या ठेकेदारांकडे. जे WCL म्हणजे गळगंप कोणत्या अदानी अंबानींचे मोठे प्रोजेक्ट चालणारे हे यांच्यासाठी हे सरकार आहे का? आणि सामान्य जनता जे मतदान यांना करतात, यांच्या जीवावर निवडून येतात, ह्या लोकांसाठी काय? हा खूप मोठा एक प्रश्न. आणि आज 5वा दिवस आहे त्यांची उपोषण सुरू आहे. सामान्य लोकांच्या मराच्या वाट पाहत आहे हे सरकार. हे आता समोरच्या काळात बघू. आज 5वा दिवस आहे. आता समोर काय होतं आपण ह्या बातम्या वारंवार घेत राहू. धन्यवाद.